या मुलीबरोबर जे घडलं ते ऐकून अक्षरशः आपला थरकाप उडेल. असे कोणत्याही मुलीबरोबर घडू नये एवढी भयंकर घटना या मुलीबरोबर घडली. त्यामुळे हा व्हिडिओ प्रत्येक मुलीने, मुलाने आणि घरातील पालकांनी एकदा पाहायलाच हवा, जेणेकरून पुन्हा कधी कोणत्या मुलीबरोबर एवढी भयंकर घटना होऊ नये. सोनियासाठी सोशल मीडियावरती फेमस होऊन पैसे कमवणं हाच तिच्यासाठी एक पर्याय उरला होता. कारण की सोनियाने मोठे मोठे स्वप्न पाहिले होते आणि ती अशा कुटुंबामधून होती ज्या ठिकाणी तिच्या आईवडिलांना 2 टायमाच्या जेवणासाठी रात्रंदिवस कष्ट करायला लागायचे. सोनियाचं कुटुंब एक छोट्या खेड्यागावामधील होतं. त्यामुळे शहरामध्ये नोकरी मिळून 4 पैसे कमवण्यासाठी सोनियाचं संपूर्ण कुटुंब दिल्लीमधील नागलो इथे राहण्यासाठी आलं होतं. तिचे वडील जनावरांचा चारा विकायचे, तर आई घरोघरी जाऊन धुणी भांडीचे काम करायची. घरामधील आर्थिक अडचणीमुळे सोनियाला आपलं 10वीमध्ये शिक्षण सोडावं लागलं. परंतु तिने स्वप्न बघायचं सोडलं नव्हतं. तिने आपल्या आईवडिलांना खूप कष्ट करताना पाहिलं होतं. त्यामुळे तिला नेहमी वाटत असे आपल्या आईवडिलांना या गरिबी परिस्थितीतून दूर न्यावे आणि तिचं स्वप्न होतं आपलं स्वतःचं एक घर असावं. त्यासाठी तिने सोशल मीडियावरती काम करायचं ठरवलं. शिक्षण सोडल्यानंतर सोनियाने तिच्याकडे जे काही पैसे साचले होते त्या पैशामधून तिने एक स्मार्टफोन घेतला आणि इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूबवरती रील्स बनवण्यासाठी सुरुवात केली. जेव्हा आईवडील घरामधून कामाला बाहेर जायचे तेव्हा सोनिया घरामधील काम आटपून दिवसभर यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुकसाठी रील्स बनवायची. तिला गॅरंटी होती जर तिने सोशल मीडियावरती रोज काम केलं तर तिचे फॉलोअर वाढतील आणि तिला इतर कंपन्या पेड सर्व्हिस म्हणून रील्ससाठी पैसे देतील. त्यासाठी ती दिल्लीच्या मोठ्या मोठ्या मॉलच्या ठिकाणी जाऊन रील्स बनवायची आणि त्या रील्सचे रिझल्ट देखील तिला पाहायला मिळाले. तिचे फॉलोअर हळूहळू वाढत चालले होते. याचबरोबर सोनियाने शिलाई मशीनचं काम देखील केलं, जेणेकरून ती रील्ससाठी पाहिजे तसे कपडे ती घरीच शिवू शकते. सोनिया उर्फ सोना, तिच्या डोक्यामध्ये एकच विचार होता, काही झालं तरी आपल्याला सोशल मीडियावरून पैसे कमवायचेत आणि आपल्या आईवडिलांची गरिबी दूर करायची. आणि तिने ठरवल्याप्रमाणे तिचे सोशल मीडियावरती फॉलोअर देखील वाढायला लागले होते. परंतु आनंदात असणारी सोनिया, तिच्या जीवनामध्ये असं काही घडणार होतं ज्याचा कोणी विचारही केला नव्हता. त्याच दरम्यान सोनियाच्या जीवनामध्ये एक भूत येतं. होय, भूत. असं भूत जे आनंदात असलेल्या सोनियाचं जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकतं. तर चला पाहूया आईवडिलांची गरिबी दूर करण्यासाठी सोशल मीडियावरती आलेल्या सोनियाबरोबर नेमकं काय घडलंय. सोनिया सोशल मीडियाच्या जीवनामध्ये पूर्णपणे गुंतली होती आणि ती आनंदही राहत होती. कारण की तिच्या म्हणण्यानुसार तिला हा एकच पर्याय होता तिचे आणि आईवडिलांचे जीवन चेंज करण्याचा. याच दरम्यान सोनिया उर्फ सोनूला इंस्टाग्रामवरती एक भूत मेसेज करतं आणि ती सोनिया त्या भूताच्या प्रेमात पडते. आता हे भूत म्हणजे आपण जे विचार करतो तसलं भूत नाही. ज्या मुलावरती सोनिया प्रेम करायची त्याला ती प्रेमाने भूत बोलायची. सुरुवातीला तर सोनिया सोशल मीडियापासून आणि आपल्या आईवडिलापासून या गोष्टी लपून ठेवायची, परंतु त्यानंतर ती हळूहळू या गोष्टी सर्व सोशल मीडियासमोर आणू लागली. एवढंच नाही तर सोनिया ज्या ठिकाणी आपली रील अपलोड करायची त्या ठिकाणी आता ती तिचा प्रियकर आणि तिचे दोघांचेही फोटो शेअर करू लागली. 19 वयामध्ये प्रेमात पडलेल्या मुलांना प्रेम एवढं आंधळं करून टाकतं की त्यांना जगासमोर दुसरं काही दिसत नाही. आणि असंच काही 19 वर्षे सोनियाबरोबर घडू लागलं. आता तिच्या वागण्यात, तिच्या राहणीमानात बराचसा काही बदल होऊ लागला होता. या गोष्टीचा अंदाज सोनियाच्या आईला लागला होता, परंतु सोनिया कोणावरती प्रेम करते, तो कुठं राहतो आणि काय काम करतो याबद्दल आईला काही माहिती नव्हतं. जेव्हा आईने वडिलांना याबद्दल सांगितलं तेव्हा आईवडिलांनी सोनियाला त्या प्रेम प्रकरणाबद्दल विचारलं, पण सोनियाने तेच उत्तर दिलं, त्या मुलाचं नाव भूत आहे. सोनिया दिवसभर आता फोनवरती त्या मुलासंग बोलायची. तिच्या इंस्टाग्राम, व्हॉट्सअप स्टेटस आणि इतर ठिकाणी फक्त एकच नाव दिसायचं, ते म्हणजे भूत. पण सोनिया ज्या मुलाच्या प्रेमात पडली, ज्याला भूत बोलायची, तेच भूत म्हणजे तोच मुलगा तिला एका भयंकर घटनेकडे घेऊन जाणार होता. ऑगस्ट 2024 सोनियाच्या आईने नोटीस केलं होतं. सोनियाने अचानक घरामधून बाहेर जाण्याचं बंद केलं होतं. नाहीतर इतर वेळेस सोनिया कदाचितच घरामध्ये असायची आणि आता तर ती नेहमी आजारीही पडत होती. त्यामुळे आईवडिलांना सोनियाची चिंता वाटू लागली. त्यामुळे आईवडिलांनी तिला डॉक्टरकडे चेकअपसाठी नेलं आणि ज्याची भीती होती तेच घडलं. 19 वर्षे सोनिया 5 महिन्याची प्रेग्नंट होती. आता इथून पुढे सोनियाचं जीवन एका भयंकर घटनेकडे चाललं होतं.
सोनियाने काही दिवसा अगोदर आपल्या इंस्टाग्रामवरती एक स्टोरी लावली होती. त्यावरून हा अंदाज लागत होता सोनिया त्या भूत नावाच्या तरुणाच्या प्रेमात पडली होती. सोनियाने आईवडिलांना त्या मुलाचं नाव संजू सांगितलं होतं आणि ती प्रेमाने त्याला भूत बोलायची. संजू मुळात हरियाणाचा, परंतु नोकरीसाठी त्याचे आईवडील देखील नोकरीसाठी दिल्लीमध्ये आले होते आणि ज्या ठिकाणी सोनिया राहायची त्याच्या जवळच संजू नावाचा तरुण राहायचा. जर यामध्ये पाहिलं गेलं तर सोनिया आणि संजू या दोघांचं वय सेम होतं आणि तरुण मुलं एकदा प्रेमात पडली त्यांना प्रेमापुढे काहीही दिसत नाही. सोनिया त्या तरुणाच्या प्रेमामध्ये एवढी पागल झाली होती, ती आता संजूला आपला पतीच मानू लागली होती. सोनिया जेव्हापासून प्रेमामध्ये पडली होती तेव्हापासून ती नेहमी इंस्टाग्रामवरती संजू आणि तिची कोणती ना कोणती पोस्ट शेअर नक्की करायची आणि त्या सर्व पोस्टमध्ये ती लिहायची, माय लव्ह माय हजबंड भूत. ही होती सोनियाची लास्ट इंस्टाग्राम स्टोरी ऑक्टोबर महिन्यामधील. त्यामध्ये सोनियाने संजूला माय एव्हरीथिंग इज असं म्हणून कॅप्शनमध्ये लिहिलं होतं. ऑक्टोबर 2024मध्ये सोनियाला 7वा महिना लागला होता. सोनियाने आपल्या वडिलांना सांगितलं होतं ती संजूवरती प्रेम करायची आणि ती प्रेग्नंट संजूमुळेच राहिली होती. त्यामुळे ती संजूबरोबरच लग्न करणार आहे हे देखील तिने आपल्या आईवडिलांना सांगितलं होतं. पण इकडे संजूने सोनियाला सांगितलं होतं तो आपल्या आईवडील आणि भाऊ बहिणीबरोबर राहत नाही, कारण की त्याला घरामधून त्यांनी हाकलून दिलं होतं असं संजूने सोनियाला सांगितलं होतं. इकडे सोनियाच्या डिलिव्हरीचा टायमिंग जवळ येत चालला होता आणि ती आपल्या नवीन जीवनात जाण्यासाठी आनंदात होती. सोनियाचं लग्न नव्हतं झालं तरी देखील तिने संजूसाठी उपवास पकडला होता आणि त्यावेळेस सोनियाच्या आईवडिलांच्या मनात जे चाललं होतं ती गोष्ट फक्त कदाचित आईवडिलांनाच कळेल. एकीकडे कमी वयामध्ये सोनिया 7 महिन्याची प्रेग्नंट होती आणि तिचं लग्न नव्हतं झालं तरी देखील ती एक लग्न झालेल्या मुलीसारखी वागायची. त्यामुळे आईवडिलांनी सोनिया ज्याप्रमाणे सांगते त्याप्रमाणे दोघांचं रिलेशन ॲक्सेप्ट केलं होतं. पण जेव्हा संजूबद्दल त्यांना खरी माहिती होती तेव्हा अक्षरशः सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते. 21 ऑक्टोबर 2024ला म्हणजेच तिने एक दिवस अगोदर उपवास पकडला होता आणि 21 तारखेला सकाळी 4 वाजता सोनिया आपले सर्व कपडे घेऊन घरामधून सकाळी 4 वाजता निघून गेली. जाता जाता तिने एका चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं, संजूचे आईवडील मला कधीही घरात घेणार नाही, त्यामुळे ती आणि संजू ते लग्न करतील आणि सर्वांपासून दूर राहतील. तेव्हा सकाळी 5 वाजता सोनियाच्या आईवडिलांना माहिती पडलं सोनिया घरामधून निघून गेली. त्यावेळेस आईवडिलांनी सोनियाला फोन केला, परंतु पहिल्यांदा तिचा मोबाईल स्विच ऑफ आला. आईवडिलांनी पुन्हा सोनियाला फोन केला तेव्हा फोन उचलला गेला आणि दुसरीकडून आवाज आला, मी संजू बोलतोय, तुमची मुलगी तुमच्याबरोबर नाराज आहे, तिला तुमच्याबरोबर बोलायचं नाही. पण इकडे सोनियाचे आईवडील म्हणतात, आम्हाला फक्त एकदा सोनियाबरोबर बोलून द्या, त्यानंतर आम्ही फोन करणार नाही. पण संजू सोनियाला फोन देत नाही. दिवसभर आईवडील सोनियाला फोन ट्राय करत राहतात, परंतु आईवडिलांचं बोलणं सोनियाबरोबर त्या दिवशी होतच नाही. तेव्हा सोनियाच्या आईवडिलांनी तिच्या चुलत भावाला बोलून घेतलं. सोनियाच्या चुलत भावानी त्या मोबाईलवरती बऱ्याच वेळा फोन केले, परंतु फोन काही कोणी उचलला नाही आणि अखेर एक फोन उचलला आणि संजूने परत तेच उत्तर दिलं, सोनिया तुमच्याबरोबर बोलायला तयार नाही. परंतु त्याच दरम्यान सोनिया उर्फ सोनूच्या चुलत भावाला असा एक शब्द ऐकायला आला जे एका भयंकर घटनेकडे घेऊन जाणार होतं. त्याला फोनवरती ऐकायला आलं, संजू कोणाला तरी सांगत आहे, खड्डा आणखीन जास्त खोदून ठेव. हे आवाज ऐकल्यानंतर सोनियाचा चुलत भाऊ घाबरला. त्यामुळे तो सोनियाचे आईवडील जवळच्याच पोलीस स्टेशनला त्यांनी धाव घेतली, परंतु त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांची कंप्लेंट नोंद करून घेतली नाही, कारण की सोनिया आणि संजू हे दोघंही 18 वयापेक्षा जास्त होते. त्याशिवाय सोनिया आपल्या मर्जीने गेली होती. त्यामुळे पोलीस सोनियाच्या घरच्या आईवडिलांना क्लिअरपणे म्हटले, आम्ही यामध्ये काही करू शकत नाही. पोलिसांनी मदत केली नाही, पण सोनियाच्या आईवडिलांनीच संजूबद्दल माहिती घ्यायचं ठरवलं आणि अखेर त्यांना संजूच्या घराचा पत्ता मिळाला. परंतु त्या ठिकाणी त्यांना असं काही माहिती होणार होतं जे कदाचित सोनिया आणि तिच्या आईवडिलांना याबद्दल काहीच माहिती नव्हतं. सोनियाचे आईवडील जेव्हा संजूच्या घरी गेले तेव्हा त्यांना समजलं त्यांची मुलगी सोनिया ज्या मुलावरती प्रेम करायची त्याचं खरं नाव संजू नाही तर सलीम होतं. परंतु इकडे सलीमच्या घरच्यांनी सांगितलं, आमचं सलीम बरोबर काही घेणं देणं नाही, आम्ही त्याला घरामधून हाकलून दिलं आहे. आता सोनियाच्या आईवडिलांसमोर सर्व रस्ते बंद झाले होते, पोलिसांकडून काही मदत मिळाली नव्हती आणि दुसरीकडे संजू म्हणजे सलीम त्याच्या आईवडिलांनी देखील त्याला घरातून हाकलून दिलं होतं. 2 दिवसांनी सोनियाच्या चुलत भावाच्या मोबाईलवरती एक फोन आला. पोलिसांनी सांगितलं, मला असा एक मुलगा सापडलाय ज्याच्याकडे सोनियाच्या आईवडिलांचे आधार कार्ड पॅन कार्ड आहे, आम्ही त्याला ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी पकडलेला तो मुलगा दुसरा कोणी नव्हता
तो होता संजू म्हणजे सलीम. पोलिसांनी सोन्याच्या आईवडिलांना पोलीस स्टेशनमध्ये बोलून घेतले. हाच मुलगा आहे का याबद्दल विचारले. तेव्हा सोन्याच्या आईवडिलांनी देखील सांगितले, हा तोच मुलगा आहे जो सोनियावरती प्रेम करायचा. पोलिसांनी संजू उर्फ सलीमला विचारले, सोनिया कुठे? तेव्हा सलीम म्हटला, मला त्या मुलीचं काही घेणं देणं नाही, मी तिला ओळखत नाही. पण त्यानंतर पोलिसांनी जेव्हा त्यांच्या खाक्या दाखवल्या, संजू बोलत्या पोपटासारखा बोलू लागला. सलीमने जे सांगितलं ते ऐकून सर्वांना धक्का बसला होता. सोनियाला फसवण्याचा हा पूर्ण प्लॅनिंग होता. सलीम उर्फ संजू यांनी सोनियाला फॉलो केलं होतं आणि त्याला माहिती होतं सोनियाला जर आपण रोज मेसेज केले तर ती एक दिवस नक्की रिप्लाय देईल. त्यांनी जर सोनियाला सांगितलं आपण मुस्लिम आहेत तर ती आपल्याला रिप्लाय देणार नाही. त्यामुळे त्यांनी ओळख संजू म्हणून सांगितली. 20 ऑक्टोबर 2024 ज्या दिवशी सोनिया आपल्या घरामधून संजूबरोबर निघून गेली होती, त्या दिवशी संजू उर्फ सलीमने एक भाड्याने कार घेतली होती. सलीमबरोबर त्याचे 2 मित्रही होते आणि सोनियाही त्यांच्याबरोबर होती. गाडीमध्ये जात असताना सोनिया संजूला म्हटली, मी माझ्या आईवडिलांना सोडून आले, आता तू माझ्यासंग लवकर लग्न कर. यावरून दोघांमध्ये गाडीमध्ये भांडणही झालं होतं. सोनिया आणि संजू शहरापासून भरपूर दूर आले होते. सकाळचे 7 वाजले होते. तेव्हा संजू उर्फ सलीमने त्या 2 मित्रांना पार्टी दिली. ते तिघही दारू पिले आणि पुन्हा गाडीमध्ये येऊन बसले. परंतु इकडे सोनिया खूपच जास्त चिंतेत होती. ती पुन्हा सलीमला म्हणली, अरे आपण लग्न कधी करायचं आणि कुठे राहायचं? तेव्हा सलीमने गाडी एका निर्जन स्थळी नेली आणि त्या ठिकाणी या तिघांनी सोनियाची निर्गुणपणे गाळा दाबून हत्या केली. आणि त्याच ठिकाणी संजू आणि संजूचे 2 बरोबर असलेले मित्र या तिघांनी तिथे खड्डा खांदला आणि सोनियाला तिथे पुरले. एक मुलगी जी आईवडिलांची गरिबी दूर करण्यासाठी सोशल मीडियावरती आली होती, परंतु प्रेमाच्या जाळ्यात अडकली आणि असं काही घडलं ज्याचा कोणी विचारही केला नव्हता. त्यामुळे प्रत्येक पालकांनी, घरातील मुलांनी आणि आईवडिलांनी मुलींवरती लक्ष ठेवायला हवे. आईवडील ज्याप्रमाणे मुलींवरती लक्ष ठेवतात त्याचप्रमाणे घरातील मुलांवरती देखील लक्ष ठेवायला हवे. मुलींबरोबर घटना घडतात, परंतु त्या घटना घडवून आणणारे मुलंच असतात. त्यामुळे आपले मुलं काय करतात, चांगल्या दिशेने जात आहेत की वाईट दिशेने जात आहेत, आपली मुलगी कुठे जाते, काय करते, या सर्व गोष्टीवर लक्ष ठेवायला पाहिजे, जेणेकरून आपल्या मुला किंवा मुलीबरोबर एवढी भयंकर घटना होणार नाही. मित्रांनो, अशाच वेगवेगळ्या क्राईमच्या स्टोऱ्या ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल एक कमेंट करून नक्की कळवा.